नमस्कार. वैराग नगरपंचायतीच्या कचरा डेपोला शनिवारी दुपारी तापमान वाढीमुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसली तरी आगीचे रौद्ररूप इतके भयानक होते की या आगीमध्ये स्फोटासारखा आवाज येत होते. नगरपंचायतीचे अथक प्रयत्न आणि वैरागमधील संस्थांच्या सहकार्यामुळे जवळच असलेल्या वन विभागाच्या झाडांना आणि वन्यजीवांना वाचवण्यात यश मिळाले आहे. नव्याने स्थापन झालेल्या वैराग नगरपंचायतीला कचरा निर्मूलन करण्यासाठी स्वहक्काची जागा नाही. त्यामुळे त्यांनी रातंजन रस्त्यावरील 2 एकर जागा ही भाडेतत्त्वावर घेतली आहे. या जागेमध्ये असलेल्या सुमारे 25 टन कचऱ्याला शनिवारी दुपारी 1च्या सुमारास वाढत्या तापमानामुळे आग लागली. यावेळी घनकचरा निर्मूलनाचे कर्मचारी घटनास्थळी असल्यामुळे त्यांनी तत्काळ धावपळ करून नगरपंचायतीचे 2 टँकर, ढेंगळे पाटील यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे 2 टँकर आणि बार्शी नगरपालिकेकडून अग्निशामक गाडी यांच्या माध्यमातून 2 तास आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान डॉक्टर सचिन चव्हाण यांनी त्यांच्या बाल रुग्णालयातून 10 फायर सिलेंडर उपलब्ध करून दिल्यामुळे वाढत चाललेल्या आगीवरती ताबा मिळवण्यात देखील यश आले. आग आटोक्यात आणण्यासाठी यश मिळाले. नगरपंचायतीचे 15हून अधिक कर्मचारी आणि स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या पाटील यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कचरा डेपो आणि वन विभागाची जमीन यांच्यामध्ये असलेली रिकामी जमीन तत्काळ नांगरून आग पसरण्यासाठी तूट केल्यामुळे जवळच असलेल्या वन विभागातील झाडांपर्यंत आग पोचू शकली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून वन विभागाच्या झाडांसहित वन्यजीवांचे देखील संरक्षण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये नगरपंचायतीने ही जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. अद्याप नगरपंचायतीला स्वतःच्या हक्काची जागा नसून आवश्यक असणाऱ्या उपाययोजना देखील करण्यात आलेल्या नाहीत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आग लागण्याचे प्रकार वाढत जाणार आहेत. त्यामुळे नगरपंचायतीने आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे बनलेले आहे. यापूर्वी वैराग शहराजवळील संतनाथ सहकारी साखर कारखान्याला 2 वेळा आग लागली आहे आणि आता नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग लागली. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी नगरपंचायतीची स्वतःची अग्निशामक यंत्रणा असणे देखील गरजेचे आहे, असे नागरिक वर्गातून सांगितले जात आहे.